नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी। शहरात भक्तिमय वातावरणात श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी विविध मंदिरात भाविकांची गर्दी। योगविद्या धाम पुणेच्या वतीने राज्यस्तरीय कैलासवासी बाळासाहेब लावगणकर स्मृती योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली। यावेळी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका कविता वैरागे, भाजप उपाध्यक्ष डॉक्टर भरत वैरागे, दिलीप काळोखे, विश्वास ननावरे, संतोष कांबळे, मातंग समाजाचे नेते दिलीप कांबळे, संदीप खर्डेकर, भारिप बहुजन महासंघाच्या ॲडव्होकेट वैशाली चांदणे, गणेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मातक समाजाचे नेते दिलीप कांबळे म्हणाले, महाराष्ट्रातल्या गोरगरीब, अशिक्षित, दलित समाजामध्ये परिवर्तनाचे काम इथपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोलाचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे। देशभक्तीची क्रांती ज्योत त्यांनी पेटवली। समाजाचा उत्कर्ष व्हावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करीत असतो, पण आतापर्यंत काँग्रेसने फक्त आश्वासने दिली, समाजाकडून पैसा उकळला, कोटी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी केला। पण आज भाजपच्या मदतीने लोकशाहीर साठे यांचे स्मारक उभे केले आणि त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत केली। 28 ऑगस्टला गणेश कला क्रीडा मंडळ येथे मातंग समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। माधुरी मिसाळ म्हणाल्या, आपण एक दिवस जयंती साजरी करतो आणि उरलेले 364 दिवस काहीही करत नाही। ज्यांनी समाजाला पुढे आणले, शिकवले, अशा थोर साठ्यांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत। समाजाने इतके पुढे यावे की सरकारकडे काही मागण्याची वेळ आली नाही पाहिजे। एक जण शिकला की त्याने 10 जणांना हात देऊन पुढे आणले पाहिजे, याने समाजवर यायला मदत होईल। असे जर विचार मनात ठेवले तर अण्णाभाऊंना खरी श्रद्धांजली अर्पण होईल। एखाद्याचा रोडवर फ्लेक्स लागला नाही तरी चालेल, तो फ्लेक्स बनवताना येणाऱ्या खर्चाचे पैसे गरिबांना दिले तर त्यांच्या दुवा लागतील, असेही त्यांनी सांगितले। वैशाली चांदणे म्हणाल्या, शाळेमध्ये जाऊन साठे यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, पथनाट्य लिहिली। जो दलित आहे, शोषित आहे, पीडित आहे, अशा सर्वांच्या वेदना अण्णाभाऊंनी अनुभवल्या आणि त्या अनुभवातूनच त्यांनी त्यांच्या लेखणीतून लिहिल्या। आम्ही भारिप बहुजन संघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मेघडंबरीकरण झालेच पाहिजे असे ठणकावून सांगितले आणि जर असे झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असे महापालिका आयुक्तांना सांगितले। म्हणून आज याचे उद्घाटन होत आहे। यात भारिप बहुजन महासंघाचा खूप मोठा वाटा आहे। त्यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, पथनाट्य लिहिली। जो दलित आहे, शोषित आहे, पीडित आहे, अत्याचाराने ग्रासलेला आहे, अशा सर्वांच्या व्यथा, वेदना अण्णाभाऊने ज्या अनुभवल्या आणि त्या अनुभवातून त्यांनी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी प्रकट केल्या। आज आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतोय, पण त्या काळात अण्णाभाऊ किती दूरदृष्टीवाले होते की त्या काळी त्यांनी आपल्या वगनाट्यातून शेतीचे इलेक्शन आणि त्या वगनाट्यातून त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने प्रयत्न करावा, हे त्या काळी अण्णाभाऊंनी सांगितलं होतं आणि ते जर सरकारने मान्य केलं असतं, ते जर विचार सरकारने आचरणात आणले असते तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या। हा सगळा सोहळा पार पडत असतानाच बाजूला सत्यमेव आबा प्रतिष्ठानच्या वतीने महापालिकेचा निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना संस्थापक अण्णा लोंढे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाकडे झालेले दुर्लक्ष, तसेच जुलै 2004 पासून ऑगस्ट 2011 पर्यंत 7 वर्षे पूर्ण होऊनही स्मारकाचे बांधकाम महापालिकेने पूर्ण न केल्याने आम्ही पालिकेचा निषेध करीत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले। मी अण्णा गौतम लोंढे, सत्यमेव आबा प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे। आज 1 तारीख आहे, अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। मागासवर्गीय समाज हा झोपलेला आहे। 4 जुलै 2004 पासून ते आज 1 तारखेपर्यंत 2011 या कालावधीमध्ये जे महापालिकेने जे नियोजन करून स्मारकाचं काम चालू केलेलं आहे ते अद्याप पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून आम्ही याचा निषेध केलेला आहे।
आणि पूर्ण मागासवर्गीय समाजापर्यंत ज्या महामंडळाकडून लोन वगैरे येतात, अण्णाभाऊ साठेंच्या नावावर निधीही येतो. अण्णाभाऊ साठेंच्या नावावर निधी एवढा येतो की तो पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पण पोचत नाही. म्हणूनच त्यांच्या स्मारकापर्यंत 7 वर्ष पैसाही पोचलेला नाहीये. माझं नाव इम्रान घोडके, मी सत्यमेव आपा प्रतिष्ठानचा एक सभासद आहे. हा निषेध नोंदवण्यामागे एकच उद्देश आहे की समाजाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत ही बाब पोचली पाहिजे. कित्येक समाजाच्या लोकांना हे सुद्धा माहीत नाहीये की हे स्मारक कुठं आहे. आम्ही या निषेधासाठी आम्ही कुठलाही असं गाजावाजा केलेला नाहीये किंवा आम्ही घोषणाबाजी किंवा असं काही केलेलं नाहीये ज्याच्यातून सामाजिक शांततेमध्ये भंग येईल. आमचा उद्देश फक्त एकच आहे की समाजाला ही गोष्ट कळावी आणि सर्वजण जागरूक होऊन पुणे महानगरपालिकेला हा प्रश्न विचारावा. जर उच्च लॉबीतल्या लोकांचा, एखाद्या व्यक्तीचा एका महिन्यात जर दालन उभं होत असेल 23 करोड रुपयांचं, तर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी 7 वर्ष का लागतंय? हा सवाल समाजाच्या प्रत्येक जनतेने ज्यावेळेस महानगरपालिकेला विचारला जाईल त्यावेळेस नक्कीच या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळेल. हाच एक फक्त उद्देश आहे. या प्रसंगी मोफत चहा आणि नाश्ता यांची सोय करण्यात आली होती. तसेच अण्णांनी लिहिलेली पुस्तकेही विक्रीस उपलब्ध होती. शहरात भक्तिमय वातावरणात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी विविध मंदिरात भाविकांनी गर्दी केली. आता श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यातील सोमवाराला विशेष महत्त्व असते. एरवी सोमवारचा उपवास न करणारे लोक श्रावणी सोमवारचा उपवास आवर्जून करतात. दिवसभर विविध ठिकाणच्या महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. यावेळी भाविकांनी महादेवाला बेलपत्रे, फुले, दूध अर्पण केले. शहरातील विश्वेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर तसेच विविध मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. श्रावणी सोमवारी भगवान शंकराच्या स्तोत्रांचे पठण, शिवमंत्राचा जप तसेच शंकराचा महिमा सांगणाऱ्या पोथ्यांचे सामुदायिक पारायण असे कार्यक्रम मोठ्या धार्मिक वातावरणात आणि उत्साहात पार पडले. श्रावणापासून हिंदूंचे सणवार सुरू होतात. हा महिना शिवभक्तीचा महिना असल्याने या महिन्याला पुण्यकाळ असे मानले जाते. भारतात काही भागात सावन या नावानेही श्रावण महिन्याला ओळखले जाते. या महिन्यात मानसिक शांती तसेच आत्मिक समाधान मिळते. त्यामुळेच आजच्या आधुनिक युगातही या उत्सवाचे महत्त्व टिकून आहे. कैकाडी समाज युवक संघटना आणि महाराष्ट्रीय कैकाडी समाजोन्नती संस्था यांच्या वतीने कैकाडी समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार गिरीश बापट, महापौर मोहनसिंग राजपाल, धीरज घाटे, भटक्या जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत, काँग्रेसचे रोहित टिळक, भाजपचे विकास मटकरी, अध्यक्ष धनंजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरुण जाधव, श्वेता जाधव, वसंत जाधव, रोहिदास जाधव, निशा जाधव, अशोक माने यांच्यासह अनेकांचा कैकाडी समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे 10वी आणि 12वी त्याचप्रमाणे पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना बापट म्हणाले, समाजाच्या अनेक समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. कोणाचेही सरकार असले तरी आरक्षणाचे प्रश्न एका रात्रीत सुटणार नाहीत. कैकाडी समाजाच्या शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यास तसेच आरक्षणासाठीही प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. महापौर म्हणाले, मागासवर्गीय समाजाचा माणूस देश घडवण्यासाठी मोलाचे काम करत आहे. त्यामुळे समाजाने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी समाजाने शिक्षणाचा प्रश्न उचलून धरावा. शरद पवारांना भेटून आपल्या समाजाचे प्रश्न मांडू असे आश्वासनही महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिले. मटकरी म्हणाले, प्रत्येक समाजाचे प्रश्न सारखेच असतात, परंतु भारतीयांमध्ये एकीचा अभाव आहे. म्हणूनच असे दहशतवादी हल्ले होऊ शकतात. एकीचा अभाव, जाती जमातींमधील भांडणे यामुळेच आपले नुकसान होत आहे. शहरात मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे कॉलेजचा अभाव आहे. त्यामुळे शिक्षण सम्राटांनी दुकाने वाढवण्यापेक्षा मेडिकल कॉलेजची संख्या वाढवण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. धीरज घाटे म्हणाले, प्रत्येकाने राजकीय वस्त्र बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आले पाहिजे. प्रत्येक समाजात विकसित आणि अविकसित असे 2 घटक असतात. विकसित घटकाने अविकसित गटाचा विकास करण्याचे ठरवले पाहिजे. स्त्रियांनी स्वतःला कोणत्याही क्षेत्रासाठी कमी लेखू नये असा सल्लाही त्यांनी दिला. हा कार्यक्रम सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
योग विद्याधाम पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे हे 24वे वर्ष आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ क्रीडापटू शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा उपप्रमुख शैला भातखंडे, संस्था अध्यक्ष व्यंग कुन्नूर, संस्था उपाध्यक्ष चंद लावगणकर, जना काळे, स्पर्धा प्रमुख अलका गोखले, प्रसाद लावगणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कैलासवासी दातीर गुरुजींच्या नावाने योगातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार वैद्य चंद्रकांत दत्तात्रय लावगणकर यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट योगासनपटू पुरस्कार संघांमध्ये मास्टर ग्रुप, पुरुषांमध्ये सागर इंगळे आणि महिलांमध्ये किरण हेंद्रे यांना देण्यात आला. तसेच सांघिक पारितोषिक प्रथम क्रमांक मास्टर ग्रुप, द्वितीय क्रमांक पुणे जिल्हा योग संघ निगडी आणि तृतीय क्रमांक नेचर ग्रुप यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सूर्यनमस्कार आणि योगासनांच्या विविध स्पर्धांच्या पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले. 30 जुलै आणि 31 जुलैला केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांबरोबरच युवकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या स्पर्धेत 7 गटांचा समावेश होता. यावेळी विविध प्रकारचे सूर्यनमस्कार आणि नाविन्यपूर्ण योगासने सादर करण्यात आली. योग विद्या धाम पुणे संस्थेच्या विद्यार्थ्यांना यात सहभाग घेता येत नसल्याने यावेळी त्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सिंहगड रस्त्यावरील 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पेन ड्राईव्ह आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी राज्य काँग्रेस कमिटीचे सदस्य श्रीरंग चव्हाण, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भगवान पासलकर, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला शिलेदार, रोहिणी जाधव, नितीन शिंदे, अनिल हंडे, सदाशिव लाळे आदी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक विजय कुलकर्णी यांचे चला अभ्यास करू या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एकदम परीक्षेच्या वेळी सगळा अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा थोडा अभ्यास करा. जिथे अभ्यास कराल तिथलं वातावरण प्रसन्न असू द्या. टीव्ही, मोबाईल आणि घड्याळ या वस्तूंना अभ्यासाच्या वेळी बाजूला ठेवा आणि अभ्यासाच्या बाबतीत स्वतःशी प्रामाणिक राहा. यश निश्चितच मिळेल असेही त्यांनी सांगितले. अभिनेत्री जयमाला शिलेदार म्हणाल्या, पालकांनी विद्यार्थ्यांवर विनाकारण दडपण आणू नये. विविध कामास लावून त्याला दमवू नये. त्याला थोडंसं स्वातंत्र्य द्या, पण आपली मुलगी किंवा मुलगा काय करतोय याकडेही वेळोवेळी लक्ष द्या असेही त्यांनी सांगितले. प्रसन्न जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मी सर्वसामान्य नागरिक म्हणूनच राजकारणात येणार आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर यांनी केले. यावेळी त्यांनी आपण प्रत्यक्ष निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र बरेच पक्षश्रेष्ठी आपले चांगले मित्र असल्याचे सांगून नेमका कोणत्या पक्षातून राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यास त्यांनी टाळाटाळ केली. या कार्यक्रमात क्रांती रेडकर, संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, वैभव मांगले, भालचंद्र कदम, सक्षम कुलकर्णी या फक्त लढ म्हणा या चित्रपटातील कलाकारांशी उपस्थित संवाद साधला. राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने चित्रपट सृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल मांजरेकर यांना संघाचे मुख्य संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित वार्तालापात सिने जगताबरोबरच सर्वत्र चर्चेत असलेल्या आपल्या राजकारणातील प्रवेशाबाबत मांजरेकर यांनी जाहीरपणे निश्चिती दर्शविली. या कार्यक्रमात इम्पाचे संचालक विकास पाटील आणि निर्माते मेघराज राजे भोसले उपस्थित होते. पुढे बोलताना मांजरेकर म्हणाले, मुंबईत कोट्यवधी रुपये खर्च करून स्काय वॉक बांधण्यात आले, मात्र त्यांचा फारसा वापर होत नसल्याचे दिसून येते. अशा फारसे महत्व नसणाऱ्या कामांसाठी पैसे वापरण्यापेक्षा त्याचा वापर गिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी होणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यासाठी आता राजकीय व्यवस्थेत बदल होणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांना नावे ठेवून उपयोग नाही. राजकारणापासून दूर जाण्यापेक्षा कॉमन मॅनने आता राजकारणात उतरले पाहिजे. राजकारण व्यवसाय म्हणून न पाहणाऱ्यांनी राजकारणात येणे आवश्यक आहे. तरच देशातील भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.